सार्थ श्री सद्गुरू बाळूमामा विजय ग्रंथ यामधील अध्याय पहिला यामधील ओवी 21वी ते 25वी आपण येथे ऐकणार आहोत. कपटनिंदा चहाडी नजर परश्रीवरी निधडी तया बाळूमामांची चावडी चुकेची ना. म्हणून बाळूमामांचे चरित्र नित्य पढावे पवित्र तया जीवनाचे सूत्र ध्यानी धरावे. जीवन जे गंगे वाणी सत्याने भरली वाणी कन्या अमृताची खाणी जयाचे जवळी. बकरी जैसा प्राणी तोही ठेविला चरणी मग मानसा ऐसा गुणी का न ठेवी. हा पहिला अध्याय पूर्ण जेने अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गहिवर वर्ण फिका होई. याचाच अर्थ असा की कपट कारस्थान करणे, दुसऱ्यांची निंदा नालस्ती करणे, चहाड्या करणे, परस्त्रियांकडे वाईट नजरेने बघणे अशा वृत्तीच्या लोकांना त्यांच्या अशा अपराधांबद्दल बाळूमामांच्या चावडीवर दरबारात हजर राहावेच लागते. या सर्वांनी सद्गुरू बाळूमामांचे चरित्र नियमितपणे वाचून सुखी संपन्न सात्विक जीवन कसे जगावे याचे मर्मतत्व समजून घ्यावे. कारण बाळूमामांचे जगणे जीवन म्हणजे गंगा नदीचे पवित्र पाणी व त्यांचे बोलणे म्हणजे सत्यवाणी होय. त्यांच्या कन्या भूतलावरील अमृतच भक्तांनी शुद्ध मनाने यांचा लाभ घ्यावा. बाळूमामांनी आयुष्यभर बकऱ्यांसारख्या मुक्या प्राण्यांना जवळ बाळगले, मग आम्हा गुणवंत श्रद्धावंत माणसांना का बरे जवळ घेणार नाहीत. अविद्या म्हणजे ईश्वरासंबंधी अज्ञान तथा माया म्हणजे इंद्रिय विषयांचा प्रभाव यांना नष्ट करणारा व अज्ञानाचा गडद रंग घालवणारा ज्ञानमय करणारा असा हा प्रथम अध्याय पूर्ण झाला.